गतवर्षी 12:01 2025 ची सुरुवात झाली। डिसेंबरच्या शेवटचा क्षण आणि जानेवारी 1 चा पहिला क्षण या दोघांच्या मिलनाला आपण नवीन वर्षाची सुरुवात म्हणतो। पाश्चात्य लोक नव्या दिवसाची सुरुवात रात्री 12 वाजता करतात, म्हणजे ते अंधाराकडून उजेडाकडे जातात। आपण उजेडाकडून व्हाया अंधार ते पुन्हा उजेडाकडे येतोय। अंधार म्हणजे काटे कुठे, खाचकळगे आणि ओबाडधोबाडाचा रस्ता अशी संकल्पना आहे। पण नव्या प्रभातीच्या आशेनं आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो। आपले नवीन वर्ष म्हटलं तर गुढीपाडव्याला सुरू होतं। गुढीपाडवा ते गुढीपाडवा संवत्सर म्हणजे आपले वर्ष आहे। बरं, आपल्या वर्षात कधी कधी 13 महिनेही असतात, ते जाऊ द्या। सध्या आपण तसेही 50% इंग्रजाळलेलोच आहोत। मराठीच्या शाळा ओस पडत आहेत। आजकाल बहुतेक मुलांच्या आया आपल्या बाळाला इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करत आहेत। या भव्य भव्य इमारतींच्या शाळा पाहिल्यानंतर डोळे दिपून जातात। आपण शिक्षणासाठी खर्च, ज्याला आपण फी म्हणतो, तो वर्षाला 6 आकड्यामध्ये असतो। कोणे एकेकाळी या देशामध्ये सामन्यांसाठी शिक्षण मोफत होतं। आता तशी परिस्थिती राहिली नाही। पूर्वीच्या काळी गरीब आणि श्रीमंत एकाच वर्गात आणि एकाच शाळेत शिकत असत। तेव्हा महिन्याला 4 ते 8 आणे देणारा श्रीमंत समजला जाई। त्यावेळी शिक्षणाला तरी कुठलाही भेदभाव नव्हता, कारण त्या काळी शिक्षक तळमळीने शिकवत असत। संपूर्ण अभ्यासक्रम, ज्याला हल्ली आपण सिलेबस म्हणतो, तो अपूर्ण राहिला असेल तर तेव्हाच शाळा सुटल्यानंतरही आपल्याला जादा वेळ देऊन विद्यार्थ्यांना शिकवणं हे आपलं कर्तव्य आणि भावनेतून शिकवत असत। तेव्हाचे शिक्षक हे गुरुजी होते, ते सरस्वतीचे उपासक होते आणि तसेच चांगले अपवाद सोडून आताचे शिक्षक लक्ष्मी देवीची आराधना करतात। शाळेत भरमसाठ पगार मिळत असला तरीही अपवाद सोडता सरकारी शाळा आता शिक्षणाचे केंद्र आहे असं वाटत नाही। हल्ली शिक्षकांनाही विविध कामे दिली जातात। त्यामध्येच आपल्या गावात किती कुत्रे आहेत त्याची गणिती करण्याचं कामही दिल्याचं आम्ही ऐकलं आहे। मतदानासाठी नाव नोंदणी करणे, गणना करणे वगैरे सारखी कितीतरी कामे सरकारी शाळांना आणि शिक्षकांना करावी लागतात। खाजगी शाळेची परिस्थिती वेगळी आहे। शिक्षणाच्या नियमित राशीशिवाय इमारतीचं बांधकामापासून स्वच्छतागृहापर्यंत आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या नावाने वर्षभर वसुली चालूच असते। खरं पाहिलं तर प्राथमिक शिक्षकांची संपूर्ण जबाबदारी सरकारनंच घेतली पाहिजे, पण आपली सर्व सरकारे या बाबतीत डोळे उडे ठेवून झोपलेली दिसतात। त्यांचे कानही त्यांना आता जे ऐकायचे असते तेवढेच ऐकतात। आपले हे वर्ष संपले, संपणारं वर्ष आणि नवीन वर्ष यांच्या संधी काळात मोठ्या प्रमाणावरती मानसिक सौख्यासाठी रात्रभर भिन्न भिन्न प्रकारचा उत्सव सुरू असतो। या उत्सवाच्या सुवासाने अनेक घटना आणि दुर्घटना घडतात, पण आजच्या शुभ संधी काळात त्याची चर्चा न करता चांगल्याची चर्चा करूया। जुने जाऊ द्या मरणा लागूनी असं म्हणता जुने ठेवूया स्मरणासाठी। नववर्षात शुभ वर्तमानाच्या बांधू घाटी इतकंच आपण म्हणूया। पुढील वर्षी नवनवीन शोधाद्वारे नवनवीन संधी प्रकाशात भाग्योदयाची नवी संधी शोधूया आणि इंग्रजाळलेल्या नववर्षाचे स्वागत करूया।